काय नाही. थांब. काय रे तिथं काय करतो? आपलं पार्टी ठरलं होतं ना. सगळं पोरं तिकडे पार्टी करायला तिकडून बसला. चल. अरे यार, काल रात्री घरात ना पप्पा मम्मीची अॅनिव्हर्सरी होती. सगळे खूप आनंदी होते. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. चांगली गोष्ट आहे ना मग. पण सगळं कार्यक्रम संपल्यावर ना मला एक गोष्ट कळाली. आईवडिलांची अॅनिव्हर्सरी वर्ष येत राहते. त्यांचं आता वय होत चाललंय. माझ्या डोक्यात ना एक गोष्ट कालपासून खूप खटकते यार. विचार करतोय अजून किती वर्ष आई पप्पा माझ्यासोबत राहणार आहे. विचार करा ना, जेव्हा पप्पा नसतील, आई नसेल, तेव्हा काय आयुष्य असेल आपला. जेव्हा चूक झाली ना तर भांडणारा बाप नसेल यार माझ्याजवळ. मी थोडस जरी दुःख व्यक्त केला ना तर डोक्यावर हात फिरून जेवण करू घालणारी आई नसणार माझ्याजवळ. तेव्हाच आयुष्य कसं असेल ते आपलं. खूप टेन्शन आलं कालपासून. किती वर्ष जगेल आता स्वर्गात आहे असं वाटतंय. आता आपण सांगतोय की आई वडिलांना हे करून देऊ ते करून देऊ आणि वेळ निघत चालली आहे. हा यार, आपला वेळ वाया घातला. हा यार, याच्यानंतर वेळ नाही वाया घालायचा. तेव्हापासून एकच डोक्यात येतंय की आई पप्पा नसणार तेव्हा माझं आयुष्य कसं असेल. मी काय करेन. घरातून बाहेरून कुठं घरी आलो तर आई म्हणून आवाज दिला ना तर घरात आई नसणार. हक्कानी काही मागता येणार नाही. पप्पा नसणार. प्रॉपर्टी असेल रे, माझे देवी देवता नसते तर काय करणार मी नंतर. जर आई बाबा नसतील ना तर तो दिवस कसा निघेल आपल्या लाईफ मध्ये. विचार करून खूप भयंकर डोकं परेशानी झालंय यार. पुरं काळोखाचे दिवस चालू होतील असं वाटतंय मला.